नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण अगदी साधी आणि सोपी दोडक्यांच्या शिरांपासून तयार केलेली चटणी किंवा ठेचा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. करायला अतिशय सोपी आहे, अगदी झटपट तयार होतो. चला तर मग जराही वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्याकरिता इथं मी 2 दोडके घेतले. आता आपल्याला दोडका अगदी कोवळा आणि ताजा घ्यायचा आहे, जेणेकरून जी दोडक्याची साल किंवा शिरा निघणार आहेत ते अगदी कोवळ्या हव्यात. तर अशा प्रकारे आपल्याला दोडका सुरुवातीला स्वच्छ धुवायचा आहे आणि नंतर त्यांना अशा प्रकारे सोलून घ्यायचं आहे किंवा दोडक्याची साल काढून घ्यायची आहे. आता या दोडक्याच्या साल काढत असताना खूप जास्त प्रमाणात साल न काढता दोडक्याच्या ज्या शिरा असतात त्या आपल्याला घ्यायची आहे. जर दोडक्याची साल खूप कोवळी असेल किंवा ताजी असेल तर घेतली तरी चालेल. आता मी इथं दोडक्याची साल आणि शिरा दोन्ही घेतलेला आहे. इथं मी दोन्ही दोडके छान शिलून घेतले आणि साल काढून घेतले. आता आपण लगेचच ठेचा करायला घेऊया. तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला 1 वाटी इतके शेंगदाणे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या कुड्या, 2 चम्मच पांढरे तीळ, अर्धा चम्मच जिरं आणि दोडक्याच्या शिरा. आपल्याला यामध्ये अगदी 1 चम्मच इतकं तेल टाकायचं आहे आणि हे सर्व जिन्नस छान जवळपास 3 ते 4 मिनटं किंवा हलके डाग येईपर्यंत भाजायचं आहे. आपले शेंगदाणे छान कुरकुरीत भाजेपर्यंत, हलके डाग येईपर्यंत किंवा लसणाला हलका डाग येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. फक्त आपल्याला हे सर्व जिन्नस भाजण्याकरिताच थोडा जास्त वेळ लागतो. नाहीतर ही चटणी करायला अजिबात वेळ लागत नाही. तर अशा प्रकारे इथं सर्व जिन्नस छान भाजून झालेली आहे. नंतर यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत. आता कोथिंबीरसुद्धा अगदी 1 ते 2 मिनटासाठी भाजणार आहात. खूप जास्त वेळात नाही भाजलं तरी चालेल. आता इथं आपला कोथिंबीर टाकल्यानंतरसुद्धा छान भाजून घेऊया आणि नंतर यामध्ये आपण सर्वात शेवट टाकायचं आपल्याला अगदी 1 ते 2 चम्मच इतका सुक्या नारळाचा कीस. आता इथं आपण सुक्या नारळाचा कीस सर्वात मागून का बरं टाकलं, त्याचं कारण म्हणजे कीस हा अगदी पटकन जळेल. जर तुम्ही सुरुवातीलाच कीस टाकलं तर कीस पटकन जळेल आणि बाकीचे साहित्य भाजायला वेळ लागतो. त्याकरिताच आपल्याला सर्व जिन्नस सुरुवातीला भाजून घ्यायचं आणि खोबऱ्याचं कीस हा सर्वात मागून घालायचं. तर अशा प्रकारे इथं मी सर्व भाजलेले जिन्नस काढून घेतलं. आता हे आपण प्लेटामध्ये थंड होण्याकरिता साईडला ठेवूया. इथं आपले सर्व मिश्रण छान थंड झालेलं आहे. लगेचच आपण यांना बारीक करूया. आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरच्या डब्यामध्ये टाकून घेत आहे. आता तुम्हाला हा ठेचा जर मिक्सरला बारीक करायचं नसेल तर शिलबट्ट्यावर तुम्ही वाटून घेतलं तरी चालेल. तर अशा प्रकारे इथं मी सर्व मिश्रण छान मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आता इथे एक पुन्हा महत्त्वाची गोष्ट सांगायची, ती म्हणजे आपल्याला हा मिश्रण खूप जास्त प्रमाणात बारीक न करता अगदी जाडसर किंवा ओबडधोबड स्वरूपाचा आपल्याला पिसायचं आहे. खूप जास्त प्रमाणात बारीक न करता याला आपण हलकं ओबडधोबड किंवा ज्याप्रमाणे आपण ठेचा पिसतो त्याचप्रमाणे हलका भरडसा असा पिसायचा आहे. तर अशा प्रकारे इथं आपला ठेचा छान पिसून झालेला आहे. पुन्हा आपण यामध्ये एक हलका तडका टाकणार आहोत. त्याकरिता अगदी 2 ते 3 चम्मच इतकं मी तेल घेतलं. तेल गरम झालं की लगेचच आपल्याला अर्धा चम्मच जिरं आणि कढीपत्ता टाकायचा आहे आणि तयार केलेला आपण ठेचा टाकूया. तर अशा प्रकारे इथं मी ठेचा टाकल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला हा ठेचा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. इथं मी संपूर्ण ठेचा टाकून घेतला. ठेचाचा हलका रंग बदलेपर्यंत आपल्याला हा ठेचा तेलामध्ये छान परतायचा आहे. अगदी 2 ते 3 मिनटं परतलं तरी पुरेसं आहे. नंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. आता इथं आपल्याला या स्टेजवर मीठ नाही टाकलं तरी चालेल. तुम्ही जेव्हा ठेचा मिक्सरला बारीक करता त्या स्टेजवर मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे इथं मी चवीनुसार मीठ घालून घेतलं. मीठ टाकल्यानंतर पुन्हा 1 ते 2 मिनटं आपण ठेचा छान परतून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता ठेच्याचा रंग हलका बदललेला आहे. तर इथं आपला ठेचा तयार आहे. अगदी हा ठेचा झटपट तयार होतो आणि मंद आचेवर आपल्याला हा ठेचा परतायचा आहे, नाहीतर पटकन कढईला चिकटेल. तर अशा प्रकारे झटपट आणि मस्त असा हा दोडक्याच्या शिरापासून तयार केलेला झणझणीत ठेचा तुम्हाला कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की सांगा. हा भाकरीसोबत, चपातीसोबत खायला भन्नाट लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.